अश्विन पोडगे जनवार्तामध्ये आपले स्वागत आहे. पाहूया पुण्यातल्या काही विशेष घडामोडी. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुण्यात एकता दौडचे आयोजन करण्यात आले. हा कॉन्सेप्ट आहे, ह्याच्यामध्ये मला सहभागी व्हायला मिळाल्याला मला खूप आनंद होतो आहे. ह्याच्यासाठी समाजासाठी मी काहीतरी करू शकते. ह्याच्याबरोबरच ह्या अभियानाबरोबर जे स्वच्छता अभियान आहे ह्याचाही आपल्याला खूप उपयोग होतो. पण नुसतं रस्त्यावर येऊन धावणं किंवा सेलिब्रिटीजनी नुसतं येऊन रोज झाडू मारणं ह्यांनी हे सक्सेसफुल होईल असं वाटत नाही. ते ह्याच्या पाठ लोकांच्या मनात रुजेल. जो रस्ता आपण आज स्वच्छ करतो त्याच्यावर उद्या कोणी कचरा टाकणार नाही किंवा आज आपण कशासाठी धावतोय त्याचे परिणाम उद्या आपल्या समाजावर काय होणार आहेत ह्या भावनेनी आपण जर ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं तर ह्याला जास्त सक्सेस मिळेल असं मला वाटतं. ह्या एखाद्या दिवसाचा जो हे अभियान राबवलं जात आहे हा कॉन्सेप्टच खूप छान आहे, कारण समाजाला एकत्र आणणं किंवा त्यांचे एकजूट असणं हे आत्ता सध्याची प्रामुख्याने गरज आहे असं मला वाटतंय. कारण हा अवेअरनेस हे जे समाजीकरण जे होतं ते आपल्याकडे खूप लॅकिंग होतं. प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात आपापल्या गुंग झाला होता की समाजाने एकत्र येऊन आपल्या देशाचा विकास कसा घडवावा हे कुठेतरी आपण विसरलो होतो. पण ह्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो, एकमेकांचे विचार जाणले आणि ही जी आपली संस्कृती आहे ती आपल्या भविष्यातल्या नवीन पिढीसाठी आपण दाखवतो आहे. त्याच्यावर त्यांनी चालावं अशी आमची इच्छा आहे. राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. PMP मिशन 100 या मोहिमेचे शुभारंभ महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. नमस्कार सगळ्या PMP मित्रांचं स्वागत. आपल्यामध्ये आज मजूर विभागाच्या आमदार मेधाताई कुलकर्णी आहेत, पुण्याचे प्रथम नागरिक आणि PMPचे संचालक महापौर साहेब आहेत, पुण्याचे उपमहापौर साहेब आहेत आणि PMPचे अजून एक संचालक जगतापजी, असे PMPचे 2 संचालक आणि 4 लोकप्रतिनिधी आपल्यामध्ये आहेत. माधुरीताई सहसर्वचे 5 लोकप्रतिनिधी आहेत आणि सर्व PMP प्रवासी. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या सर्व लोकप्रतिनिधी पण PMPने प्रवास केला आहे आणि त्यामुळे त्यांना लोकांचे डायरेक्ट काय प्रॉब्लेम्स आहेत हेही कळलेले आहेत. आपला ह्या मागचा उद्देश एवढाच आहे की बाकी सगळं तज्ज्ञ डायरेक्टर नेमले जातील काय होईल हा खूप वरचा मोठा विषय झाला, परंतु रोजच्या रोज PMPने प्रवास करणाऱ्या लोकांना ज्या अडचणी येत आहेत, साधं साईड पाठी नाही. म्हणजे मगाशी मी एक पाऊण तास बसलो फक्त या बस स्टॉपवर, 35 बसेसला साईड पाठी नव्हती अशी माझ्याकडे रिडिंग तयार झालेली आहे आणि अशी प्रत्येकाकडे आहे. म्हणजे जर खरंच 100 तक्रारी करायच्या झाल्या तर मला वाटतं त्या दिवसाला प्रत्येकाच्या 100 तक्रारी फक्त साईड पाठीच्या होऊ शकतात. इथे आता एक बस बंद पडली, ती चालू असलेली बस बंद पडली ती, म्हणजे ती बस चालू होती पण ती बंद पडलेली होती. 50 मिनिटं डिझेल जळत होतं. एकीकडे डिझेलला पैसे नाहीत अशी PMPची अवस्था आहे, पण 50 मिनिटं डिझेल मात्र जळत होतं, कारण त्यांनी असं सांगितलं बंद केली तर चालू होण्याची गॅरंटी नाही. म्हणजे एकंदरच अवस्था इतकी वाईट आहे. तर प्रवाशांनीच आता पुढे येऊन तक्रारींचा जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत परिस्थिती बदल होणार नाही आणि म्हणून आपणच आता तक्रारींचा पाऊस पाडला पाहिजे, जेणेकरून किमान या बेसिक काही फार त्याच्यात ग्रेड करायचं नाही, त्याला पैसे लागत नाही, त्याला काही लागत नाही, त्याला फक्त एक इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती क्रिएट करण्याचं काम आपण करायचंय आणि त्याकरता जमलेल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि स्वागत करतो.
ही PMP मिशन 100-100 ही योजना आज आपण त्याचा शुभारंभ माननीयांच्या हस्ते करतोय आणि आपली अशी कल्पना होती की आपल्या बहुतेक सर्वांनी ती अंमलात आणलेली आहे की माननीयांनी इथं येताना बसनी यायचं, म्हणजे प्रत्यक्ष स्वतःला कळतं की प्रवाशांना काय अनुभव येतात ते, आणि त्याप्रमाणे ह्या मिशनचं असं आहे की 100 आपण असे नागरिक याच्यात निवडले आहेत जे स्वतः बसनी प्रवास करतात. बाहेरनं तज्ज्ञ असेल किंवा आणखी कोणी नुसतं उंचावणं शाळा हाताचा भाग नाही, त्यांनी स्वतः बसनी प्रवास करायला पाहिजे. आणि असे 100 जण रोज प्रत्येकी एक सूचना वजा तक्रार, म्हणजे चांगलं असेल तर चांगलं पण सांगा, अशा 100 असे सातत्याने 100 दिवस करणार, जेणेकरून PMP कडे प्रत्यक्ष प्रवाशांच्या काय अडचणी आहेत त्याचा एक मोठा डेटाबेस, 10,000 अशा सूचनांच्या तक्रारीचा डेटाबेस तयार होईल. आणि त्यातून कदाचित अनेक वेळा आम्हाला असं सांगितलं जातं की त्यांना अधिकार नाही, निधी नाही, निर्णय घेता येत नाही, तर किमान नागरिकांच्या रेट्याने, नागरिकांच्या दबावाने तरी ह्या गोष्टी पुढे सरकतील या आशेने प्रवासी मित्र असं म्हणतोय, PMPला सहकार्य करण्याच्या भूमिकेतूनच आम्ही हे करतोय. कुठल्याही प्रकारचं कोणावरही दोषारोप नाही किंवा गुन्हे किंवा तक्रारी नाहीये. त्याच्यातनं दोघांनी मिळून प्रवाशांचा सुखद प्रवास व्हावा, जास्तीत जास्त नागरिकांनी बसनी प्रवास करावा, जेणेकरून रस्त्यावरची वाहनं कमी होतील. तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी हे मिशन आहे. आपण सगळे महापौर, उपमहापौर साहेब, संचालक मंडळ, जगताप सर, आमदार मॅडम, माधुरीताई, आपले विश्वंभरजी चौधरी, त्यांचे इतर सगळ्यांचे अनेक कार्यक्रम असून सुद्धा यातनं नागरिकांनाही कळतं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मान्यवर खरंच इंटरेस्टेड आहे, खरीच त्यांची इच्छा आहे आणि ते खरंच त्याच्या पुढे काही त्या संदर्भात करतील. आता याचं एक प्रतिकात्मक उद्घाटन करण्याच्या दृष्टीनं मी आपल्याला अशी विनंती करीन महापौरांना, सावरकरांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करू, त्यांना अभिवादन करू आणि आपण जिथे येता तक्रारीच्या संदर्भातली जी माहिती आम्ही तयार केलेली 100 प्रकारच्या तक्रारी, अगदी एक सॅम्पल म्हणून ते तयार केलेले ते पुस्तक, त्या तक्रारीचे प्रकार, हे कोणाला फोन करायचा असतो आणि प्रेस नोट, हे सगळे आम्ही आपल्याकडे सुपूर्द करू, जेणेकरून तुम्ही सगळ्यांना देऊ शकाल. आणि त्यातनं आपण थोडंसं PMP संदर्भात आपल्याला काय वाटतं 2 मिनिटं हे करणार आणि आपण हा आजचा कार्यक्रम करू. हे जे पुस्तक चांगल्या उपक्रमाबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानते. ताईंचं पहिलं अभिनंदन असं करायला पाहिजे, त्या स्वतः बसनी आल्या, नंबर लिहून घेतला, कळवला, 11/47 त्यांचा तक्रार क्रमांक सुद्धा त्यांनी दिलाय. लोकप्रतिनिधी तर समाजासाठी करतच असतात, त्यांची ती जबाबदारी आहे. पण तुम्ही सगळेजण कुठलंही पद नसताना अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करता, याचा मला पहिल्यापासून खूप आनंद, अभिमान आणि एक त्याचं अनुकरण करावं अशी गोष्ट वाटते. मला सुद्धा PMPLच्या विषयामध्ये आज पेपरलाही आलंय आणि तुम्ही पण, माझं नेहमी एक म्हणणं असतं, मी बजेटच्या भाषणामध्ये पण नेहमी मांडते हा मुद्दा की 1 वर्ष PMPLला डेडिकेट करा. दरवेळेला माझं बजेटचं भाषण तुम्ही उघडून बघा की माझं म्हणणं असतं की जर का PMPL सुधारली तर तुम्हाला मेट्रो, मोनोरेल कशाचीही गरज नाही. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत
सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पुण्यात प्रथमच देशातील व परदेशातील 67 दीक्षार्थ्यांचा बहुमान करण्यात येणार आहे, अशी माहिती पंचदशा ओसवाल जैन संघाच्या वतीने सांगण्यात आली। लीलाचंद जी गुंदेशा, ये जो प्रोग्राम है 3 और 4 नवंबर को, इसमें 81 दीक्षार्थी पूना में आने वाले हैं। तो ज़्यादा से पहली बार पूना में पिछले 500 साल में हुआ नहीं है और आगे भी बहुत कम चांस है। पहली बार सभी पूना के या इंडिया और इंडिया के बाहर के सभी यहाँ पे आने वाले हैं। मैं सबको विनती करता हूँ, 3 तारीख को शाम को 7:30 बजे ओसवाल बंधु में उनका प्रोग्राम है। सभी यहाँ पे उनका बहुमान समारंभ है। सभी अपना मंतव्य बताने वाले हैं कि वो दीक्षा क्यों ले रहे हैं। ये प्रोग्राम पे सभी पूना वासियों को, जैन धर्मों और गुजराती जैन और बाकी सभी पूना को, ये वैराग्य धर्म क्या है, ये संयम धर्म क्या है, ये आत्मा क्या है, क्यों छोड़ना एक आनंद है, संसार में सुख क्या पाने का। इसलिए सभी पूना वासियों को मैं विनती करता हूँ कि शाम को 7:30 बजे ये ओसवाल बंधु पहुँचे और 4 तारीख को इनका भव्य पालों की वरघोड़ा है, जिसमें 10-15 बैंड है, 40-50 रथ है, वो वर्षीदान करेंगे। ये वर्षीदान क्या है, क्यों करते हैं, कैसे करते हैं। ये वरघोड़ा सुबह 8 बजे से पूना में गुरुवार पेट से निकलेगा और गंगाधाम चौक तक ये पूर्णाहुति होगा। सभी कार्यकर्ता, सभी पुण्यवासी इसमें ज्वाइन हो जाए, एक अच्छी तरह से प्रोग्राम हो गए। इसलिए जो भी आप आयोजन करें, इसमें मैं आपसे चाहता हूँ पूरा पूना इसमें सहयोग दें। जो एट अ टाइम 70 दीक्षार्थी साथ में आ रहे हैं, 70 से 80 दीक्षार्थी आज तक जितने भी वर्षीदान के जितने भी वरघोड़े हुए समाज के लिए, तो 1, 2, 3, 4 ऐसे ही होते थे, लेकिन एट अ टाइम ऑन वन प्लेटफॉर्म ऑन 4th of November दिस ट्यूसडे इन द मॉर्निंग 8 बजे से यह वरघोड़ा चालू हो जाएगा और लगभग 12-1 बजे गंगाधाम चौक पर समाप्ति लेगा। तो इसकी जो भव्यता जो है ये बहुत ही ऊंची है और सभी पूना वासियों को यहाँ से हम आमंत्रण कर रहे हैं समाज की ओर से कि सभी जन इस वरघोड़े में शामिल हो गए। भारतात गेल्या 500 वर्षाच्या इतिहासात प्रथमच 81 लोक जे दीक्षा घेणार आहेत त्यांचा बहुमानाचा कार्यक्रम पुण्यात ठेवला जात आहे। दीपक भाई गुंदेशा यांच्या भव्य उल्हासप्रमाणे ओसवाल पंचदशा ओसवाल जैन संघाच्या तत्वाधानात संपूर्ण पुण्यातील मंडळ, आयोग्य, ट्रस्ट, महिला मंडळ यांच्या सहयोगाने आणि आचार्य श्रेयांसप्रभ सुरेश्वरजी महाराज साहेब यांच्या निश्चयमध्ये हा कार्यक्रम होत आहे। 3 तारखेला संध्याकाळी त्यांचा बहुमान होणार आहे आणि 4 तारखेला एक शोभायात्रा म्हणतात, वरघोडा म्हणतात, त्याच्यात त्यांचा भव्य आनंदाने सगळ्यांनी स्वागत करायचं। त्याच्यात ते वर्षीदान सुद्धा करतील आणि आपण एवढे पैसे अडके असून सुद्धा त्याच्या घराचा सगळा कुटुंबजनांचा, नातेवाईकांचा सर्व संघ परित्याग करून आत्म्याच्या संशोधनासाठी ते घरातून बाहेर पडत आहेत। आणि माझं मत आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहावं आणि त्यांची अनुमोदना करावी। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन 2 जानेवारी रोजी साताऱ्यात करण्यात आले आहे, अशी माहिती रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्यांचा आदर्श आपल्या तरुणांच्या पुढे किंवा समाजापुढे ठेवायचा आहे। हे आपल्याला एक पुन्हा सातारा किंवा पुन्हा महाराष्ट्र असं न करता आपल्याला ग्लोबल तरुण जर घडवायचं असेल, विद्यार्थी घडवायचा असेल, तर त्याला मराठी तरुण केंद्रभूत तरुण आम्ही संमेलन घेतो। त्यामुळे साहित्याविषयी चर्चा असेलच, कारण ग्रंथ महोत्सव समितीने आतापर्यंत ती खूप मोठ्या प्रमाणात साहित्य सेवा केलेलीच आहे आणि त्या संस्थेच्या त्या कामात ती संस्था आम्हाला लावणं आहे आमचं नशिबाचं वाटतं असं आम्ही समजतो। कारण हे बिग बजेटचे संमेलन नाही। पहिली गोष्ट की आमचे परदेशी मित्र सुद्धा जे येतात ते आम्ही त्यांना सतत फक्त मोबाईलवर बोलत असतो, माहिती मिळते, ओळखी होतात। मी 5-7 वेळा गेल्यामुळे आणखी कार्यक्रमाला गेल्यामुळे बऱ्याचशा ओळखी झालेल्या आहेत।
तेव्हा आम्ही तिथे सुनील सूर्यवंशी ते आता तिथल्या BMMचे अध्यक्ष आहेत. मी त्यांना पाहिलेलं नाही, पण त्यांना विनंती केली ते येतो. विजय जोशी त्यांना मी ओळखतो, त्यांच्याकडे राहिलेलं आहे. ऑस्ट्रेलियाचे जेवढे रस्ते रनवे ते त्यांनी बांधलेले आहेत आणि आपल्याकडे जशी पद्मश्री दिली जातात तितका मान त्यांना ते ऑस्ट्रेलियात. विजय जोशी हे मूळचे ठाण्याचे, त्यांना आपण निमंत्रण 2 तारखेला येत आहेत, उद्घाटनाच्या दिवशी येत आहेत विजय जोशी. आणि सचिन तेंडुलकरचा जेव्हा सन्मान ऑस्ट्रेलियाने केला तर त्यांना स्टेजवर बोलून त्यांच्या हस्ते ती ट्रॉफी देण्यात आली सचिन विजय जोशींच्या हस्ते. ही जी मंडळी आपल्याकडे काय होते, बरीच मंडळी आपल्याला माहीत नसतात, फक्त राजकारणातली सिनेमातली अशी मंडळी वारंवार डोळ्यावर आढळत असतात. पण साधारण आपल्यापासून दूर असलेले विविध क्षेत्रात काम करणारे जे चांगले ते आम्हाला बोलवायचे. विशेषतः आम्ही चिटणीस आणि पाटणी यांना साहेबांना हेच सांगितलं की साताऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेतून गेलेले काही अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात, जपानमध्ये असतील तर त्यांना बोलवा. कारण परदेशातून आलेले बरेच मोठे लोक असतात तर ते गावालाही माहीत नसतात. येतात ते दिवाळीला घरी येतात, साधारण डिसेंबर एंडला येतात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जातात. एवढा मोठे सुट्टीचा काळ असतो, पण त्या येतात, भेटत जातात, तेव्हा त्यांची कुठेतरी दखल होईल. तेव्हा ते दोघेही आता सगळ्या जगाशी संपर्क साधून आहेत. ही ग्रंथ महोत्सव समिती आता पाहते की सातारा जिल्ह्यातून कोण कोण केलेले, तसे आपल्या पुण्यातूनही कोण केले, त्यांनाही निमंत्रित केलं. बोल बेबी बोल हा चित्रपट राज्यातील सर्व चित्रपटगृहात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी दिली. नंद्या, नंद्या, आजपर्यंत तू जे काही भविष्य सांगितलं ते कधीही चुकलेलं नाही. म्हणजे माझं भविष्य चुकलं? त्या नंद्याचा गैरसमज झाला आणि त्याने आईला सांगितलं की आपल्याला बाळ झालं. काय? म्हणजे आई येते आपल्या घरी. अहो, बाळ नाही आता. अरे माझ्या बाळा, माझ्या सोन्या. हे ते बाळ नाहीये, बाळ बदललंय. ही बाळाची नेमकी काय भानगड आहे? पारवा घुमतोय ग, अंगीकारवा भिनतोय ग, आडोसा शोधून जरा बसूया खेटून. चल. जे बाळ ह्या घरामध्ये आहे ते बाळ नेमकं कुणाचं आहे? नंद्या, येल्या. आपके इसी घर में लगातार कुछ दिनों से मैं थप्पड़ खा रहा हूँ. आज उन सब थप्पड़ों का हिसाब मैं चुकता करूंगा. बाळ बदललं पुन्हा. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. नमस्कार.